आज खूप दिवसातून मी माझ्या शेतामध्ये गेले होते. माझी मम्मी, पप्पा आणि आम्ही तिघेजण शेतात गेलो होतो. गावाकडचे त्या शांत आणि सुंदर वातावरणात वेळ घालवण्यात एक वेगळीच मज्जा असते. शेतात गेल्यानंतर अगोदर आम्ही आमच्या कोंबड्यांसाठी चारा टाकला होता आणि ते दृश्य पाहून मन अगदी आनंदून गेलं होतं. आमच्या सगळ्या कोंबड्या एकत्र येऊन शांतपणे आणि मजेत चारा खात होत्या. त्यांची धावपळ, त्यांचा गोंधळ आणि त्यांचं एकत्र जमून हे खाणं पाहताना मनाला एक वेगळं समाधान मिळालं होतं. गावाकडचं जेवण किती सुंदर आणि साधं असतं याची पुन्हा एकदा जाणीव झाली होती. त्याच्यानंतर आम्ही आमच्या डाळिंबीच्या बागेत गेलो. बागेत पोचताच तेव्हा हिरवीगार झाडं, मोकळी हवा आणि निसर्गाचं सौंदर्य पाहून मन अगदी प्रसन्न झालं. डाळिंबीच्याच बागेमध्ये आम्ही लावलेल्या भुईमुगाच्या शेंगा आता काढण्यासाठी तयार झाल्या होत्या आणि त्याच काढण्यासाठी आज आम्ही शेतात आलो होतो. आणि हे बघा, एकाच झाडाला किती डाळिंब लागली होती. झाडं छोटीच आहेत डाळिंबीची, पण कळ्यांनी आणि फळांनी पूर्ण लकडून गेलेली आहेत. आणि हे बघा किती छान फळं तयार झालेत. या सगळ्या झाडांच्या आणि फळांच्या पाठीमागं माझ्या पप्पांची खूप मेहनत असते. आणि मग आता काय, भुईमुगाच्या शेंगा काढायच्या आहेत, त्याचसाठी आम्ही आलो होतो. आणि पप्पा आम्हाला शेंगाची वेल काढून देणार होते आणि मी आणि माझी मम्मी शेंगा तोडणार होतो. आणि त्यात ही बघा डाळिंबीची रोपं किती छान आलेली आहेत. जेव्हा डाळिंबीच्या बागेमध्ये भुईमुगाच्या शेंगांचं वेल पसरलेलं होतं त्यावेळेस डाळिंबीची झाडं खूप छोटी दिसत होती. आणि आता काही ठिकाणचे वेल काढलेले आहेत, तर डाळिंबाची रोपं आता मोठी दिसायला लागलेत आणि त्याची फळं पण एकदम छान तयार झालेत. आणि हा माझ्या शेतातला सुंदर परिसर आहे. माझी डाळिंबीची बाग आहे, त्याच्यामध्येच भुईमुगाच्या शेंगा आहेत. आणि समोर बघा गुरांचा गोठा दिसतोय, तिकडून मम्मी पप्पा पण यायला लागलेत. छान आम्ही आमच्या बांधाच्या कडेला नारळाची झाडं वगैरे लावलेली आहेत, त्याच्यामुळे शेतातली सावली काय हटत नाही. मग आम्ही मिळून शेंगा काढायला सुरुवात केली होती बघा. पप्पा आमचं वेल उपसून देत होतं आणि मी आणि माझी मम्मी त्याच्या शेंगा काढून एका टपामध्ये टाकत होतो. जमिनीखालून निघणाऱ्या त्या शेंगा पाहताना केलेल्या मेहनतीचं फळ मिळाल्यासारखं वाटत होतं. प्रत्येक शेंगासोबत आनंद आणि समाधान मिळत होतं. किती छान वेलेला शेंगा तयार झालेत बघा. आणि इकडं माझं पप्पा आहेत, आम्हाला शेंगाचे वेल काढून देत होता आणि मी माझी मम्मी अशा शेंगा तोडून टाकत होतो. शेतात काम करताना वेळ कसा जातो तेच कळत नाही. कधी गप्पा तर काही जुन्या आठवणी काढून आम्ही छान शेंगा तोडत होतो. मातीचा सुगंध, पक्ष्यांचा आवाज आणि आजूबाजूला असलेलं शांत वातावरण मनाला अगदी खूप समाधान देऊन जात होतं. असला कडक उन्हाळा पडलेला आहे तरी देखील बघा शेंगांचं वेल अगदी हिरवंगार आहेत. आणि इकडं माझा छोटा भाऊ आहे बघा, त्याची पण माझ्या मस्ती चालू होती. आणि इकडं माझी मम्मी शेंगा तोडत होती आणि त्याचं इकडं बोलणं चालू होतं बघा. शहराच्या धावपळीपासून दूर असलेलं हे जीवन खरंच खूप सुंदर आहे. आणि जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या शेतामध्ये काम करतो, कष्ट करतो, त्यावेळेस जे आपल्या मनाला समाधान मिळणं ते असं शब्दात सांगणं खूप कठीण आहे. आणि आमच्या शेळ्या आहेत बघा, आम्ही गवत जिथं आहे तिथं शेळ्यांना सोडलं होतं आणि त्या शेळ्या तिथं गवत खात होत्या आणि आम्ही सगळे मिळून शेंगा काढत होतो. भुईमुगाच्या या शेंगा काढताना प्रत्येकाला उत्सुकता लागली होती की शेंगा किती निघतील. आणि ह्या शेंगा घुंगरू आहेत, त्याच्यामुळे ह्या शेंगांची साईज खूप छोटी असते आणि आतला शेंगाचा जो बी आहे तो देखील खूप लहान असतो. पण ह्या शेंगा खाताना त्याची टेस्ट खूप छान लागते. आणि वेल जरी ते छोटं दिसत असलं शेंगाचं, तरी पण त्याला बघा भरपूर शेंगा दिसत होत्या, जास्त शेंगा लागलेल्या आहेत. आणि पप्पा असं शेंगाचं वेल उपसून आमच्या पुढं टाकत होतं आणि आम्ही त्याच्या शेंगा तोडून काढत होतो. एक एक शेंगाचा वेल उपसून काढताना त्याला लागलेल्या शेंगा पाहून मनाला अगदी आनंद होत होता. मेहनतीचं फळ डोळ्यासमोर दिसत होतं. अशा छोट्या छोट्या गोष्टीमधूनच शेतकऱ्यांचा खरा आनंद दडलेला असतो. ऊन देखील खूप पडलं होतं आणि उन्हाचा विचार न करता आम्ही शेंगा काढण्यात रमून गेलो होतो. आणि या सगळ्यांचा मी छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे, कारण असे क्षण रोज अनुभवायला मिळत नाहीत. घर, शेत, जनावरे, पक्षी आणि निसर्ग यांच्या सानिध्यात घालवलेला प्रत्येक क्षण खूप मौल्यवान असतो. आजचा दिवसही तसाच आठवणीत राहणारा होता. कोंबड्यांना चारा टाकण्यापासून ते भुईमुगाच्या शेंगा काढेपर्यंतचा प्रत्येक क्षण मला आनंद देणारा होता. आणि जेव्हा भुईमुगाच्या शेंगा कच्च्या असतात त्या भाजल्या तरीही खूप छान लागतात आणि जेव्हा त्या मिठाच्या पाण्यात आपण शिजवतो तेव्हा देखील त्याची टेस्ट खूप छान लागते. गावाकडच्या साध्या जीवनामध्ये एक वेगळीच मजा असते. इथे कोणत्याच प्रकारचा दिखावा नसतो, फक्त माणुसकी, प्रेम आणि मेहनतीचं महत्त्व असतं. भुईमुगाच्या शेंगा आम्ही थोड्याशा काढून झाल्या होत्या आणि नंतर आम्हाला घरी देखील यायचं होतं आणि दिवस पूर्ण मावळायला चाललेला होता.
निसर्गाच्या सान्निध्यात राहून काम करताना मन अगदी शांत होतं आणि नवीन ऊर्जा मिळते. आजचा हा सुंदर दिवस आमच्या कोंबड्या, आमची डाळिंबीची बाग आणि भुईमुगाच्या शेंगा आणि कुटुंबासोबत घालवलेला सुंदर क्षण या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.